आजकाल बरेच फ्रेशर्स मला विचारता, इंटर्नशिप मला मिळत नाहीये, मला आय मध्ये जॉब मिळेल का? काही जण तर एवढे मेसेज करताना म्हणजे एकदम पॅनिक होत आहे. मला तर इंटर्नशिप मिळणार नाही, मला आय टीचं करिअर मी कुठून स्टार्ट करू, मला एंट्री करायची आहे आणि मला इंटर्नशिपच मिळत नाही. हो, इंटर्नशिप महत्त्वाची आहे, बट कंपल्सरी नाहीये. आज मी तुम्हाला खरंच हे जर मिथ आहे ना, ते मी तुम्हाला इन डिटेलमध्ये तुमच्यासमोर मांडतो. नंतर तुम्हीच डिसिजन घ्या आणि सोबत 5 स्ट्राँगली अल्टरनेटिव्ह सांगतो, जेणेकरून तुम्हाला करिअर स्टार्ट करायला पण तुम्हाला एकदम स्ट्राँग रेफरन्स भेटेल आणि दुसरं म्हणजे काय, की तुमचा रिझ्युमे स्ट्राँग होईल प्रोफाईल शॉर्टलिस्टसाठी. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो आय टीवाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. सो सगळ्यात मेन जो काही इश्यू आहे ना सध्या इंटर्नशिपचा, बऱ्याचशा ज्या काही कंपनीज आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ना, त्यांचे प्रोग्राम जे होते इंटर्नशिपचे, कॉलेज थ्रू इंटर्नशिप भेटायचे किंवा काय, ते थोडेसे कमी झालेले आहेत. त्यामुळे इंटर्नशिप नाही आणि ॲक्च्युली इंटर्नशिप भेटत नाहीये. मग मुलांमध्ये असं होतं की आता इंटर्नशिप नाही तर जॉब नाही. हे काय होतं ना, इक्वेशन करताय. इंटर्नशिप नाही तर जॉब नाही. मग त्याचं इक्वेशन काय आहे ते पण मी तुम्हाला लगेच सांगतो. बट कारण काय होतं ना, की समजा इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे ना, तो स्ट्राँगली कन्सिडर केला जातो. त्याचं पण एक रिझन आहे. कारण का ना, त्याचं रिझन आहे की जर एखादी टेक्नॉलॉजी आपण लर्न केली, कुठलंही जावा घ्या, पायथन घ्या, ही लँग्वेज आहे, ती आपण लर्न केली. आपल्याला जर इंटरव्ह्यूमध्ये काही विचारलं, काही क्वेश्चन्स विचारले, आपण एक्सप्लेन करू शकतो. बट ॲक्च्युअलमध्ये तो कन्सेप्ट आहे, ओप्स कन्सेप्ट आहे, तो कुठे यूज केलेत का? त्याचा यूज काय आहे? ते कशामुळे आपण यूज करतो? तर त्याचं आपल्याला सांगता येत नाही. मग काय होतं ना, की ते तुम्हाला ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाईड केली जाते किंवा जाते. ॲज अ इंटर्नशिप म्हणण्यापेक्षा की तो इंटर्नशिप म्हणजे लाईव्ह प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे तो कन्सिडर केला जातो. बरं, असं आहे का मग, की फायनल आपल्याला इंटर्नशिप दाखवली तरच आपल्याला जॉब भेटेल? तर ह्याचं उत्तर नो आहे. असं काहीच नाही. हे मिथ आहे फक्त. हे कंपनीज फक्त इंटर्नशिपला प्रायोरिटी देतात का? तर माझ्या मते अजिबात नाही. कंपनीज सगळ्यात जास्त प्रायोरिटी देतात सध्या स्किलवरती. सध्या काय झालंय ना, जे तो उठतोय की त्याला जॉब पाहिजे, आय टीमध्ये पाहिजे, नॉलेज आहे, नाहीये, काही नसून दे, रिझ्यूम क्रिएट केला, कॉपी पेस्ट केला आणि अप्लाय केला. असं होईल का बरं? मित्रांनो, असं नसतं होत. तुम्हाला स्किलफुलच राहावं लागेल. तर मेन जो फोकस आहे तर तुमचा टेक्निकल नॉलेजवरती असणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवरती असणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स दाखवावा लागणार आहे. या गोष्टीवरती फोकस करतो, ना की फक्त इंटर्नशिपला तुम्ही धरून बसला. इंटर्नशिपचं काय ना, एक बेनिफिशियल का भेटतं माहिती आहे का इंटर्नशिप? की तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक एक्सपोजर भेटतं. ओके. बट तुम्ही नाही का, जर हे तुम्हाला असं जर नसेल आणि जर कुठे समजा कंपल्सरी केलं असेल ना, ॲज पर मी सर्वेनुसार सांगतो की 60% हे सगळं टेक्निकल स्किलवरती तुम्हाला म्हणजे रिॲलिटी चेक सांगतो तुम्हाला की 50% to 60% जर तुमच्याकडे स्किल असेल ना, जर तुम्ही रेफरल वगैरे जर केला तुम्हाला किंवा काय जर तुम्ही आय टीमध्ये जर तुमचं कनेक्टिव्हिटी थ्रू जर तुम्ही केले ना, तर तुम्हाला 60% चान्सेस आहे की जॉब मिळण्याची. तुम्हाला इंटर्नशिप करू किंवा न करू. 25% मी असं म्हणेल की तुमच्याकडे स्किल आहे, बट तुमचं कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स बघितला जातो. कारण काय आहे ना, काही सर्व्हिस बेस्ड कंपनी असतात, त्यांना त्यांच्या क्लायंट बरोबर इंटरॅक्शन करायचं असतं. त्यामुळे ते काय करतात, कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन बघता. कॉन्फिडन्स यासाठी बघता की जर आपण एखादी नवीन गोष्टी ह्याला दिल्या आपण, तर तो करू शकेल का, तर तो कॉन्फिडन्स चेक करता. हार्डली मी तर बोलेल 10 to 15% अशा कंपनीज असतील की त्या इंटर्नशिप चेक करता का, त्यांना लाईव्ह प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स असेल म्हणून. तर त्यासाठी मी एक सांगतो की इंटर्नशिप हे एक बोनस आहे, पण बॅरियर नाहीये. सो ही गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवा. बरं, मग आता सगळ्यात मेन मग असं म्हणाल की मग तुम्ही हे सगळं सांगितलं, बट आमच्याकडे इंटर्नशिप नाहीये, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला आता सोल्युशन सांगा, जेणेकरून ते आम्ही आमच्या करिअरमध्ये अप्लाय करू आणि आमची प्रोफाईल स्ट्रॉंग करू. सगळ्यात एक 5 रिझन सांगितलं आहे मी ऑलरेडी, तुम्हाला बोललो 5 रिझन सांगणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे की तुमचा जो काही कॉलेजचा प्रोजेक्ट आहे त्याला ॲज अ मार्क मिळणार आहेत, हे असं करू नका. भलेही कोण पासआउट झाले असेल, आता काही आपले जे व्ह्युअर्स आहेत ते पासआउट झाले असतील, तो प्रोजेक्ट कोणता होता त्या प्रोजेक्टला काय करा, परत त्यावरती काम करायला स्टार्ट करा. काय काय केलं होतं आपण, कुठली लँग्वेज केली होती, बॅक एंड काय, फ्रंट एंड काय, डेटाबेस आहे का, एपीआयज कुठले कॉल केले होते, त्यामध्ये कुठं आपण लँग्वेज कुठली यूज केली, या सगळ्या काय, त्याचे लेयर्स किती आहेत, फीचर काय काय यूज केले, या सगळ्यांचा स्टडी करा. तर काय होईल ना, एक तुम्हाला रिअल वर्ल्ड प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला, जो की तुम्हाला एक्सप्लेन करायला इझी ठरेल. तर तो एक प्रोजेक्ट आहे जो की तुम्हाला लास्ट इयरचा प्रोजेक्ट आहे, जो तुम्हाला
एक ॲज अ इंटर्नशिप सारखा तुम्हाला एक्सपिरियन्स देऊ शकतो. दुसरा आहे, सेकंड पॉईंट आहे माझा, की तुम्ही पर्सनल प्रोजेक्ट बनवला पाहिजे. तुम्हाला समजा जावा डेव्हलपरमध्ये जायचे, पायथनमध्ये जायचे, मशीन एआय लर्निंग, कुठला तरी एक छोटं ॲप्लिकेशन बनवा, वेबसाईट बनवा, काही ना काहीतरी एक बनवा. तुम्हाला ई कॉमर्सची वेबसाईट बनवा, काहीतरी एखादा कुठला तरी टास्क असं बनवा आणि तो काहीतरी करत राहा. म्हणजे ॲज अ म्हणजे तुम्ही जर आपण शेती असतो तर शेतीच्या रिलेटेड, अरे हां आपण किती वाजता म्हणजे लाईट येते, किती वाजता काय केलं, म्हणजे मी एक सांगतो तुम्हाला, शेतीच्या रिलेटेड पण तुम्ही ॲप्लिकेशन बनवू शकता. काही एखादं जे शॉप आहे मेडिकलच्या रिलेटेड पण तुम्ही बनवू शकता. कोणाची कंपनी आहे कंपनीच्या रिलेटेड, हर एक तुम्हाला जो डाऊट आहे तो तुम्ही उतरा, शो करा ते, तर त्यांनी पण एक चांगलं इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या करिअरला. थर्ड आहे हॅकॅथॉन्स अँड कोडिंगची जे काही टेस्ट वगैरे असतात, ऑनलाईन जे टेस्ट असतात त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे. इन्फोसिसचं सगळ्यात मोठं आहे की जर तुम्ही हॅकॅथॉनमध्ये टॉप 100 जर मुलांना त्यांनी घेतलं तर ते त्यांना जॉबची गॅरंटी पण देतात. तो एक मोठा पॉईंट आहे, कारण हॅकॅथॉनमध्ये काय होतं ना, नवीन नवीन आयडियाज येतात. तर त्या आयडियाज इन्फोसिसमध्ये 100 म्हणजे बाकीच्या कंपनी पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता, पण मला इन्फोसिसचं माहिती आहे. रिसेंटली आपण ते व्हिडिओ पण केला आहे त्यावरती, तर ते माहिती आहे मला. तर हॅकॅथॉन्स तिथून पण खूप रिक्रुटर खूप, कारण हॅकॅथॉन हे ॲक्च्युली काय ना, नवीन कन्सेप्ट आपण आणतोय जे की मार्केटमध्ये आता नाही आहे, आणि आपण नवीन काहीतरी आयडिया शोकेस करायचा प्रयत्न करतोय. आणि जर असं असेल ना, तर तुम्ही काही ना काहीतरी नवीन आय टीमध्ये करू शकता, हे असं मानलं जातं. सो तुम्ही नक्कीच हॅकॅथॉन पण करू शकता. फोर्थ आहे ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन. गिट हबवरती ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. रिक्रुटर किंवा टेक्निकल तुम्हाला विचारतो की तुम्हाला एखादा कुठला प्रोजेक्ट केला आहे का, तर मला शो करा. तुम्ही तो गिटवरती करू शकता. एक एक्झाम्पल देतो बरं का छोटंसं, मला आता आठवलं ते. गिटवरती मी जसं बोललो तुम्हाला की यार गिटवरती एखादा प्रोजेक्ट टाका. मग तुम्ही गिटवरती प्रोजेक्ट टाकल्यानंतर मग तुम्ही तो काय करणार, प्रोजेक्ट इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही शो करणार की हा मी एक प्रोजेक्ट केला किंवा काय करणार. एके आपल्या स्टुडंटनी काय केलं ना, कुणाचा तरी प्रोजेक्ट केला, कॉपी पेस्ट केला. एकदा त्याच्यामध्ये कसं असतं ना, हिस्ट्री असते, कमिट आयडी असतो, तुम्ही तो कधी घेतलाय, काय केलाय. एक 6 महिन्यापूर्वी त्यांनी तो प्रोजेक्ट काय केला, गिटवरती तो पुश केला आणि इंटरव्ह्यूमध्ये दाखवला की हा मी प्रोजेक्ट केला, मी त्यावरती डेली काम करतोय. आणि त्यावरती जो लास्ट कमिट होता तो 6 मंथ्स ॲगो होता. असं नका करू मित्रांनो. गीट समजून घ्या. गीटच्या रिलेटेड जर तुम्हाला काही व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला गीटचं पण नॉलेज पाहिजे. तुम्ही किती कमिट करता, डेली तुम्ही अपडेट आहेत का त्या प्रोजेक्टला, हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. खोटं सांगा तुम्ही, ऑलमोस्ट तुम्हाला थोडंफार खोटं बोलावं लागतं इंटरव्ह्यूमध्ये, त्याशिवाय पण एवढं बोलू नका की जर प्रूफ मागितला तर आपल्याला देता येणार नाहीये. ओके. आणि आपलं फिफ्थ आहे शॉर्ट सर्टिफिकेशन्स. इम्पॉर्टंट असं मी म्हणणार नाही मी, कारण सर्टिफिकेशनला प्रमोट नाही करत. बट तुमच्याकडे जर सर्टिफिकेशन असतील ना, तर एक ते जे कीवर्ड्स असतात की ज्या रिलेटेड तुम्ही ज्या प्रोफाईलच्या रिलेटेड तुम्ही अप्लाय करताय, तर त्या रिलेटेड तुम्हाला काय होतं ना, थोडंसं एक ॲड ऑन भेटतं कॉल येण्यासाठी म्हणा, किंवा तुम्हाला समजा जे पण असेल, समजा आता ट्रेंडिंगची म्हणा, आता क्लाउड आहे, ऑटोमेशन आहे, AI मशीन लर्निंग आहे, तर डेटा ॲनालिस्ट आहे, तर ट्रेंडिंग स्किल्स आहेत ना, हे सर्टिफिकेशन थोडेफार करा. फ्रीमध्ये सर्टिफिकेशन्स आहेत अवेलेबल, ते पण तुम्ही करू शकता. त्याला काही एक्स्ट्रा पैसे घालायची गरज नाहीये. स्वतःवर थोडेफार पैसे घाला. त्यामुळे थोडेफार आपण जे दुसरीकडे करतो ना, ते स्वतः. मी म्हणत नाही की तुम्हाला क्लासला लावा तुम्ही की 1,50,000 घाला, काही नाहीये. तुम्हाला कम्युनिकेशन नसेल तर तुम्ही थोडंसं स्वतःवरती इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तुम्ही 5,000, 10,000, 15,000, 20 स्वतःला, कारण ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. आज तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करताय, हे तुम्हाला उद्या त्याचं फळ येणारच आहे. बाकीच्या गोष्टीपेक्षा स्वतःवर इन्व्हेस्ट केलेलं कधी पण बेटर आहे. जर तुम्हाला चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला स्किलफुल राहायला लागेलच. म्हणूनच मी सांगतो की एवढं सगळं जर तुमच्याकडे असेल ना, तर इंटर्नशिपला काय घाबरायचं मग. इंटर्नशिप कोण काय आहे, इंटर्नशिप फक्त एवढंच की एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स भेटतो. आपल्याला कोणतरी गाईड करायचं असतं किंवा गाईड करायला असतं, पण दोघा तिघांमध्ये मिळून आपण एखादा प्रोजेक्ट करू शकतोच ना. तर ते पण एक आहे. सो सध्या तुम्हाला असं वाटत असेल, म्हणजे सध्या ट्रेंडच झालाय आपल्या इकडे, ट्रेंडच चालतो इंटर्नशिपचा, ट्रेंड चालू झाला आहे. बट असं नाहीये की तुम्ही स्किलफुल नाहीत आणि तुमचा इंटर्नशिप म्हणून तुम्हाला जॉब मिळेल, असं काही नाहीये. तुम्हाला एवढंच आहे की तुमचं स्किल सेट जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला नक्कीच जॉब मिळेल. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असेल प्रोजेक्टचं, तरी पण तुम्हाला जॉब मिळू शकतो. तर अजिबात घाबरू नका की आपल्याला इंटर्नशिप नाहीये म्हणून मला जॉब मिळणार नाहीये. सगळ्यात मेन आहे तुमचा रिझ्युमे एकदम व्यवस्थित बनवा. बट तरी पण मी सांगतो, असं नाहीये की इंटर्नशिप करायची नाहीये. इंटर्नशिप ही एक बोनस आहे. पण तुमचं जर स्किल आहे ना, तर ते तुमचं एक काय म्हणतो आपण, एंट्री पास म्हणू शकतो आपण एक IT इंडस्ट्रीसाठी. तुमच्याकडे स्किल नसेल तर तुम्हाला आता जॉब मिळणार, IT जॉब मिळणं खूप मुश्किल आहे. ओके. सो व्हिडिओ कसा वाटला, मला IT मध्ये व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि IT वाला देऊला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. खूप इम्पॉर्टंट आता
व्हिडिओज आणि पॉडकास्ट येणार आहेत. लास्टच्या 1 मंथपासून मी प्लॅनिंग करतोय काय काय मला यूट्यूबसाठी करायचं किंवा लोकांना म्हणजे जे काय आपले स्टोर आहे त्यांना हेल्प करायचं, तर त्या रिलेटेड पण मी अपडेट मला देत राहीलच. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.